नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल सावळ्याची जुनू सावळी. आजच्या भागामध्ये ऐश्वर्याचा खरं तर इथं पर्दाफाश होणार आहे. तिने जे काही कटकारस्थान रचलेलं आहे हे सगळं काही राजकुमारचं सुद्धा कटकारस्थान ह्याच्यामध्ये येणार आहे समोर. ते कसं काय? सावळी आणि सारंग त्या गावामध्ये सरपंचांशी भेटायला गेलेले असतात. त्यांना म्हणतात की हो सरपंच काका, तुम्ही काय बोलताय? जंगलामध्ये भूत हे कधी शक्यच होणार नाही ना. सावळी म्हणते, अहो देवाला तुम्ही पाहिला आहेत का? तर म्हणतात की हो पाहिला आहे, तो सर्वत्र असतो. आणि तुम्ही का बरं म्हणताय की जंगलामध्ये भूतच आहे? तिथे देवही असू शकतो ना. सरपंच बाकीची गावकरी लोक जरा चळबळतात आणि ऐश्वर्याचा माणूस पटकन उठून उभा राहतो. अहो आम्ही इथे राहतो ना, आम्हाला माहिती आहे आमच्यावरती काय परिस्थिती आता बिकट चालू आहे. तुम्हाला काय हो, तुम्ही आम्हाला चार शब्द सांगायला निघून जाल. सारंगन सावळी पटकन उभी राहतात. खास करून सावळी सावळी म्हणते, मी आत्ताच्या आत्ता जंगलामध्ये जाऊन सगळा छानबीन लावते आणि बघते नक्की तिथे भूत आहेत की नाहीत. तोपर्यंत इथे सारंग आणि सावळी हे दोघेजणी जायला निघतात. ऐश्वर्याचा माणूस ऐश्वर्याला फोन करून सांगतो की ते दोघंजणीही जंगलामध्ये गेली आहेत. तोपर्यंत ऐश्वर्या म्हणते की तुला सांगितल्याप्रमाणे सगळा काही प्लॅन आखून ठेवला आहेस ना. तो म्हणतो हो मॅडम, सगळं काही मी तसंच केलं आहे. ऐश्वर्या म्हणते, बरं झालं आपल्याला लकी ड्रॉस लागला आहे. आपण हे सगळं तरी सावळीसाठी केलं होतं, पण सारंगी त्याच्यामध्ये फसतोय हे चांगलीच गोष्ट आहे. कारण की एकाच्या वाचून दोघंही तो तिथे गेले ते चांगलीच गोष्ट आहे. ते दोघंजणी माघारी नाहीत आले पाहिजेत अशी काही व्यवस्था कर. तो म्हणतो हो मी सगळं काही तसंच करणार आहे. आपला तोच प्लॅन राहील ना? ऐश्वर्या म्हणते हो तोच प्लॅन असणार आहे. सावळी आणि सारंग जातात. तिथे गेल्यानंतर ना सावळी सारंगला सांगते, तुम्ही इथेच थांबा, मी एकटीच जाऊन येते. तो पण सारंग म्हणतो, काय ग वेडी बिडी आहेस की काय? मीही तुझ्याबरोबर आहे ना, तुला एकटीला थोडी जाऊन देणार आहे मी. असं काही म्हणत असताना दोघेही तिथून जातात आणि दोघंजणी टॉर्च लावून जात असताना रस्त्यामध्ये बरंच काही इकडे तिकडे पाहतात. तर येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी इथे सापळे रचून ठेवलेले असतात. जे काही त्याच्यामध्ये कोणीही पाय अडकला की तेथून तो माघारी कधीही जाऊ शकणार नाही. आणि त्यांच्या समोरूनच ते भूत लोक चाललेले असतात. आणि ते सारंग सावळी म्हणतात की अरे देवा, हे तर काही नवलच आहे, आपल्या समोरून हे चालत आहेत. सारंग म्हणतो, चल सावळी माघारी, पुढे जाणे खतरा आहे आणि आपण नंतर बघूया नक्की काय करायचंय आपल्याला ह्याच्याबद्दल. तोपर्यंत सावळी असं काही बोलल्यानंतर तिथून माघारी फिरते. गावकरी लोकांना तिथे गेल्यानंतर सगळेजणी सरपंच लोक म्हणतात की काय झालं, नक्की काय बघितलं तुम्ही? सावळी म्हणते की तिथे कोणीही गेलं तरी त्यांच्यासाठी सापळे रचून ठेवले आहेत, त्यामुळे तो माणूस कोणीही माघारी येणार नाही. आणि ते जंगलात भूत नाही आहेत, ते एक भीती दाखवण्यासाठी ती माणसं आहे, दुसरं काही नाही. लवकरात लवकर आम्ही पोलिसांना घेऊन माघारी येऊ, तेव्हा बघू नक्की काय होते ते. नक्की ती भूत आहेत की माणसं आहेत आणि का, आणि हा खेळ कुणी रचला आहे त्यासाठी आपण नक्कीच पोलिसांची नक्की चौकशी ते करूया. असं काही म्हणल्यानंतर ऐश्वर्याचा माणूस पटकन ऐश्वर्याला फोन करतो. कारण ऐश्वर्याचे बऱ्याच वेळा फोन येऊन गेलेले असतात. आणि सावळी आणि सारंग तिथून निघून जातात. गावकरी लोक म्हणतात की हे दोघंजणी आपल्यासाठी एवढ्या रात्रीचे जंगलामध्ये गेले पण त्यांच्या हाती काहीच नाही लागलं. तोपर्यंत ऐश्वर्याला फोन आल्यानंतर सगळं काही घडलेला प्रकार तिचा माणूस सांगतो. ऐश्वर्या म्हणते, कितीही त्यांनी छानबीन केली तरीही त्यांच्या हाती काही लागणार नाही, मला चांगलंच माहिती.